संजय राऊतला असे खळबळजनक विधानं करण्याची एक सवय जडलेली आहे, परंतु विधानं करताना थोडंसं जरी डोकं वापरलं असतं तर त्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं असतं. एखाद्या गटाची स्थापना करायची असेल, एखादा गट फुटायचा असेल तर किती आमदार लागतात यांना माहितीच नसल्यामुळं हे असे बेछूट विधानं करतायत. उदय सामंतकडे 20 नाही आहेत, उदय सामंतकडे 60 आमदार आहेत. आम्ही पण उदय सामंत बरोबर आहोत आणि उदय सामंत आमच्या बरोबर आहे. आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा हा जो काही प्रयत्न करायचा करतायत, हे बालिशपणा हा एकमेव शब्द त्याला लागू होतो. ना उदय सामंतने कधी असं वाक्य उच्चारलं, ना उदय सामंत कुठं जाणार आहे. उलट उदय सामंतवर एकनाथ शिंदे साहेब वारंवार जास्त जबाबदारी टाकायचा प्रयत्न करतायत. जे 4-5 जण आहेत महत्त्वाचे ज्यांना मानलं जातं त्यांच्यावर हे वेगवेगळी जबाबदारी शिंदे साहेबांमार्फत टाकले जाते. आणि कोणीही आमदार, 60 पैकी एकही आमदार शिंदे साहेबाच्या आदेशाविना काम करत नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणून असे विधानं करून उदय सामंतकडे विषय, मग त्या उदय सामंतकडं एक डाऊटफुली नजरेने आम्ही पाहावं असं जर त्यांना काही वाटत असेल तर त्यांचा गोड गैरसमज आहे. उदय सामंत आणि असं आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्यामध्ये कोणतीही दरार नाही आहे आणि टाकायचा कोणी प्रयत्न करू नका. उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिका. आमदार कसे सोबत घ्यायचे ते आमच्याकडून शिका. त्याचे आम्ही मास्टर आहोत, गुरु आहोत. तुम्हाला एका ठिकाणी बसून किंवा बडबड करून असे आमदार इकडचे तिकडे होत नसतात हे तुम्हाला कळायला आणखीन फार वेळ लागणार आहे. म्हणून असे बेताल वक्तव्य जे करतात त्यांची कीव येते, फक्त कीव, आणि कीव हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचं तुम्ही खंडन करताय, मात्र समजा जर तसं खरं असेल की उदय सामंत यांचा एक गट आहे आणि त्यांच्यासोबत 20 आमदार आहेत, तर मग असाही प्रश्न उपस्थित होतो की संजय शिरसाट हे कोणत्या, म्हणजे 23 आमदारांमध्ये आहेत? अहो मी सांगितलं ना, उदय सामंतकडे 20 लोकांचा गट नाहीये, 60 लोकांचा गट आहे. जेव्हा 60 लोकांचा गट येतात आम्ही सर्वजण एकच आहोत ना. म्हणून त्याचा ती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ही फक्त हेडलाईन कशी तरी बनावी, यांच्यामध्ये फुटे असं कुठं दाखवण्याचा प्रयत्न करावा. असं कोणतंही घटना आमच्यामध्ये नाही किंवा वादविवाद सुद्धा नाहीत. ही मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. विजय वडेट्टीवार म्हणाले की नाराजी दाखवून काही पदरात मिळेल का असा प्रयत्न शिंदेचा सुरू आहे. शिंदेची गरज आता संपलेली आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव महाराष्ट्रातली सर्व पक्षाच्या नेत्यांना ठाऊक आहे. त्यांना एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादी गोष्ट बोलायची असेल ते जाहीरपणे बोलतात. नाराजगी असेल तर ते लपून छपून रुसून असं दाखवत नाहीत. ते डायरेक्ट बोलतात आणि ज्यांना बोलायचं त्यांना डायरेक्ट बोलून मोकळे होतात. म्हणून तशी नाराजगी त्यांच्याकडे नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला त्यांची लढवय्याची भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे. म्हणून आम्ही नाराजगी दाखवून आता मी तुमच्यावर नाराज आहे मग माझं हे आहे का, नाही, आम्हाला हे पाहिजे, आम्ही हे करणार आहोत, या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आयुष्यभर जगलेत आणि तेच भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. दरेगावला काय मुख्यमंत्री असताना जायचे ते. आताही असलं तरी जबाबदारी, आता जी मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा थोडी कमी जबाबदारी, हे मान्य करावं लागेल. उपमुख्यमंत्री जबाबदारी थोडी कमी असते आणि म्हणून जर ते दरेगावला गेले तर त्यांचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मला वाटतं हे मुख्यमंत्री असताना त्याच्यावर जी टीका व्हायची की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने दरेगावला जातात, आताही जातात. म्हणून दरेगाव त्यांचं गाव आहे आणि स्वतःच्या गावी जाणं याला कोणी जर असं काही म्हणत असेल तर त्यात दुर्दैव आहे, परंतु त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. ते असंही म्हणाले की शिंदेनी कुंभमेळ्यात जावं आणि नागा साधूंच्या बाजूला बसावं. राऊत म्हणाले दरेगावला जाण्यापेक्षा शिंदेनी नागा साधूच्या जाऊन बसण्यापेक्षा संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही तुमचे फार पुढचे आहोत.
आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत, नाही तर आम्ही ते सुद्धा वापरले असते. तुम्ही त्यांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत. आता तुमची जी काही दलाली करण्याची जी काही लिमिट होती ती संपलेली आहे. आता तुम्ही लोकांना ज्ञान देण्यापेक्षा जे काही तुमचे आहेत उबठा गटातले त्यांना नागासाधूकडे घेऊन जा, तिथं पवित्र करून आणा आणि देवाची भक्ती करण्याचं शिकवा. नाही, त्याच्यात अजून असं म्हणाले की शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी कुंभमेळ्यात जावं, कुणी IIT वाला बाबा आहे तिकडे, कुणी दरेवाला बाबा असेल. यांची गरज यांना आहे ना. अपयश कुणाला मिळालंय? उभाटाला. जायला कोणी पाहिजे? त्यांनी. प्रार्थना कोणी केली पाहिजे? त्यांनी. आणि म्हणून सर्व जसे बंगालचे जादूगार घरी आणून बसवतात ना, मग आता एवढे मोठे सगळे महाराज तिथं आज असल्यानंतर त्यांनी गेलं पाहिजे. आणि तिथं सुद्धा कुंभमेळ्यात गेलं काही गैर नाही आहे. ते तपस्वी आहेत, त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांचं दर्शन घेणं हे काही चुकीचं पण नाही आहे. म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्ही तिथं गेलं पाहिजे. आम्हाला तर त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत, म्हणून आमचं सर्व आलवेल चालू आहे. विजय वडेट्टीवार असं म्हणाले की उद्धवजींना संपून शिंदेना आणलं, आता शिंदेना संपून नवीन उदय पुढे येईल. आता काँग्रेस कुठे गेली हे आता वडेट्टीवारांनी पाहिलं पाहिजे. आता तुम्ही आता त्या नाना पटोलेला संपवायच्या भानगडीत आहात, त्यांना संपवलं. आता तुमचा त्याच्यामध्ये विजय झालेला आहे. आता या विजयाचा झेंडा घेऊन तुम्ही तुमची वाटचाल पुढची करा. उगं इतर गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा आपला हा विजयी झेंडा घेऊन दिल्लीकडे कूच करा, असा माझा त्यांना सल्ला असणार. तर जस्ट एक लेटेस्ट बातमी आलेली आहे, उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघालेले आहेत आणि ते सिल्वर ओकला चाललेत आणि शरद पवारांची भेट घेतली. सिल्वर ओकच्या पंढरीला माननीय उद्धवसाहेब चाललेत. त्या ठिकाणी संजय राऊतची गाडी पुढे गेली असावी किंवा त्यांच्या गाडीत असावेत. जाऊन आता पर्याय नाही आहे, हे वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, काय त्याला लपवण्यासारखं नाही आहे. म्हणून सिल्वर ओकचा आशीर्वाद घेणं हे त्यांच्या नशिबी आहे. आणि ही सगळी प्रक्रियेचा सूत्रधार संजय राऊत पुन्हा त्या उभाटाला शरद पवारच्या चरणी लीन करण्यासाठी घेऊन चाललेला आहे. आत्मसन्मान, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार त्याचे सगळ्या डब्यामध्ये घेऊन आता ते शरद पवार साहेबाकडे चाललेत. साहेब आता हे कुठं फेकायचे हे सांगा. कदाचित हे विचारायला ते त्यांच्याकडे जात असावेत. सर, आता तुम्ही पालकमंत्री झालेला आहात, तर जिल्हा नियोजन समितीचं काही कामांचं फेरनियोजन वगैरे होणार आहे का, किंवा काय काही आढावा घेतलाय का? संभाजीनगरचा पालकमंत्री झाल्यानंतर आताही मी आणखी जिल्हाधिकारी असतील की इतर अधिकारी असेल यांची बैठक घेतलेली नाही. निश्चित 26 तारखेला झेंडावंदनच्या नंतर यांची बैठक आयोजित केली जाईल. ज्या काही अतिरिक्त प्रमा दिलेल्या आहेत आणि त्यांचे वर्क ऑर्डर झाले नाहीत ते सर्व रद्द करण्यात येतील. चुकीच्या ठिकाणी जर काही खर्च नजरेस आला तर ते कामंसुद्धा रद्द करण्यात येतील. अनेक ठिकाणी ठेकेदारांनी ऋण केल्याचा सुद्धा काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात. त्यांच्यावर सुद्धा लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्याचा माझा मानस आहे. म्हणून जनतेचा असलेला हा पैसा जनतेच्या उपयोगासाठी आला पाहिजे. ही तुमची आमची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे, याचं भान आपण जर ठेवलं तर चांगले समाजोपयोगी कामं होऊ शकतील आणि ते करण्याचा माझा मानस आहे. म्हणून 26 तारखेच्या बैठकीत या सर्व गोष्टीचा आढावा मी घेईल आणि मग पुन्हा एकदा हा सर्व आढावा घेतल्यानंतर योग्य तो निर्णय सुद्धा घेणार आहे. सर्वात प्रथम या शहरामध्ये वाढणारी गुन्हेगारी जी आहे त्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आपण दरवेळेला पोलिसाला दोष देत असतो, परंतु पोलिसाची मानसिकता किंवा त्यांच्याकडे असलेली वाहनं हा सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. पोलिसांची गाडी 100च्या स्पीडने जाते, म्हणजे आरोपीची गाडी 100च्या स्पीडने जाते आणि पोलिसाची गाडी 60च्या स्पीडने जाते. हा सगळा जो फरक आहे हा कुठंतरी संपला पाहिजे. आपण पोलिसाकडून अपेक्षा करताना त्यांना चांगलंसुद्धा देणं हे आमचं शासन म्हणून आमचं कर्तव्य आहे. म्हणून ह्या 15-20 दिवसामध्ये पोलिसांसाठी, स्पेशली पोलिसांसाठी 20 स्कॉर्पिओ
हे खरेदी करून त्या पोलिसांना त्या तपासाच्या कामासाठी हे देण्यात येणार आहे. बांगलादेशीच्या संदर्भातला एक बांगलादेशींचं बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10,000पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक आहेत. त्यात सर्वात जास्त सिल्लोडला आहेत असा दावा भाजप नेत्या किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. आणि ते स्वतः दाखल झालेत सिल्लोडमध्ये हे सगळं पाहण्यासाठी विचारण्यासाठी. आम्ही पोलीस, महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर याची मी संयुक्तिक एक बैठक घेणार आहे. जसं मराठा आरक्षणाच्या वेळेला सर्वे झाला होता त्या पद्धतीने घरोघर सर्वे जाऊन सर्वे करणार आहोत. हे तिन्ही एजन्स्या, कॉर्पोरेशन्स, पोलीस आणि कलेक्टर आणि ग्रामीण SP यांना संयुक्त यांची एक टीम बनवून एक आठवडा किंवा 15 डोर टू डोर जाऊन या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही घेणार आहोत. अनेक वेळेला आमच्या निदर्शनात असं आलं आहे की जे काही आधार कार्ड बनवत आहेत ते आधार कार्ड बनवणारी सुद्धा एक टोळी या शहरात कार्यरत आहे. इलेक्शन कार्ड देणारी सुद्धा टोळी या शहरात कार्यरत आहे. म्हणून या सगळ्या बाबीचा सखोलीने एक प्लॅन करून या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना पकडण्याची मोहीम आम्ही आता सुरू करणार आहोत. आणि तुम्हाला दिसेल की या 15-20 दिवसामध्ये एकही बांगलादेशी या शहरात राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. तुमचे आमदार आहेत अब्दुल सत्तार, सिल्लोडचे आमदार आहेत तुमचे अब्दुल सत्तार, त्यांच्या मतदारसंघातील प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे तिथे जे स्थानिक कार्यकर्ते ते आरोप तुमच्या आमदारांवरती करतात. आज कोणत्या मतदारसंघामध्ये आहेत नाही आहेत त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी असेल, मग माझ्या मतदारसंघात असले तरी त्या सर्वांना बिलकुल शोध मोहिमेद्वारे त्यांना पकडले जाणार, त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार आणि त्याला सपोर्ट करणाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाणार. पण बोर्ड ज्यांच्याकडे दाखवलं जाते अब्दुल सत्तारांकडे, त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे तुमची? कोणीही असो, अब्दुल सत्तार असो की संजय शिरसाट असो का आणखीन कोणीही असो, ज्या ज्या मतदारसंघामध्ये असे बांगलादेशी घुसखोर सापडतील त्यांना माफी नाही, त्यांच्यावर कडक कारवाई ही आम्ही करणार आहोत म्हणजे आहोत. नगरसेवकांचे प्रवेश का रखडले, का होत नाहीये? नगरसेवकाचे प्रवेश का रखडलेत हा प्रश्न आमच्या समोर नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबाची जी आभार यात्रा सुरू होणार होती त्यामध्ये प्रवेश घ्यायचा असं निश्चित करायचं होतं. परंतु शक्यतो त्या नगरसेवकाचा प्रवेश हे 23 तारखेच्या पूर्वी म्हणजे 22 तारखेलाच कदाचित मी मुंबईला घेण्याचा प्रयत्न करतो आहे शिंदे साहेबांचा वेळ घेऊन. आणि त्यानंतर तुमच्या ह्या सर्व नगरसेवकाचे प्रवेश उबाटामधले खास करून हे शिवसेनेत येतील. धनंजय मुंडे अधिवेशनामध्ये असं म्हटले शेतीच्या की पहाटेचं शपथविधी षडयंत्र होतं. मी अजित पवारांना म्हटलं की जाऊ नका, मला तरी ते गेले, कुठेतरी बदनामी करण्याचे षडयंत्र होतं. आता तो त्यांच्या पार्टीच्या अंतर्गत विषय आहे. आणि धनंजय मुंडेने अजितदादांच्या तोंडावर जेव्हा बोललेलं आहे की ते षडयंत्र आहे, तुम्ही जाऊ नका, ते जर पहाटेचं षडयंत्र होतं तर त्याच्यानंतरचा जो सहभाग आहे, जो 2.5 वर्षाच्या आमच्या कालखंडामध्ये ते युती म्हणून आले त्या टायमाला तर ते उघडपणे आले, त्यामध्ये कुठेही षडयंत्र वाटलं नाही. त्यामध्ये धनंजय मुंडे मंत्री होते तेव्हाही ते षडयंत्र वाटलं नाही. आता निवडूनसुद्धा महायुतीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेत. आता तर महायुती निवडणुकीमध्ये झाली ना, तेव्हाही षडयंत्र वाटलं नाही. आज ते मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली तेव्हाही षडयंत्र वाटलं नाही. म्हणून सोयीचे स्टेटमेंट त्यांनी दिले आणि ते त्यांच्या नेत्यांना जर आवडत असेल तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. तिथं स्थानिक पदावरून विरोध झाल्यामुळे ही केलं होतं. तर संजय राऊत म्हणतात की महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद होणं हा बहुमताचा अनादर आहे, आता फक्त खून आणि मारामाऱ्या होणं बाकी. आमच्या महायुतीमध्ये काय चाललं याच्यात संजय राऊत सारख्याने नाक खुपसायचं काही कारण नाही. 1-2 ठिकाणी जे काही आता स्थगिती देण्यात आली त्याचं कारणं तशी आहेत. स्थानिक मंत्री किंवा तिथलच्या असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता कुणाला दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचा निर्णय हे वरिष्ठ लोक घेत असतात. म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्थगिती दिली असेल तर उद्या परवा दिवशी मुख्यमंत्री जेव्हा येतील भारतात त्या टायमाला त्याच्यावर योग्य तो निर्णयसुद्धा होईल.
आणि म्हणून योग्य निर्णय, एखाद्या वेळेला एखादा निर्णय आपला चुकला तर तो मागं घेण्याची क्षमता किंवा ती तेवढी ताकद या मुख्यमंत्र्यामध्ये आहे. म्हणून त्याला भांडणाचं स्वरूप देण्यापेक्षा समजदारीचं स्वरूप त्याला दिलं पाहिजे आणि तिघही नेते हे एकत्रित बसून पुन्हा एकदा निर्णय घेतील. आपल्या शहराचा विकास आराखडा मंत्रालयाकडून गेलेला आहे, पण त्याला मागे आता जवळपास 6 महिने झाले, तर त्याला गती कधीपर्यंत मिळेल? फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत या सर्व आराखड्याला मंजुरी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हायकोर्टाने काही निर्देश दिल्यामुळे काही लोकांची सुनावणीसुद्धा चालू आहे. म्हणून हायकोर्टाच्या आदेशाचं अवमान करायचा नाही, त्या पद्धतीनेच काम करायचं. म्हणून हा आराखड्याला थोडा विलंब लागलेला आहे. फेब्रुवारी एंडपर्यंत याला मंजुरी मिळेल. सर, एक महत्त्वाचा खुलासा समोर आलेला आहे. बदलापूरचं जे प्रकरण झालं होतं ज्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू होता तो संशयास्पद असल्याचं सांगितलं जातं. त्यामध्ये जे 5 पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात आता फौजदारी खटला चालणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर झालेला आहे. पोलीस एन्काउंटरमध्ये तो जो आरोपीचा मृत्यू झाला होता त्याच्याबद्दल संशय आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केला आहे त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णयसुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. पण याचे राजकीय पडसाद उमटू शकतात, कारण अक्षय शिंदेचा खून केल्यानंतर त्यावेळेला सरकारने आम्ही नराधमांना संपवलं वगैरे अशा स्वरूपाचं सुद्धा हे समोर आलं होतं त्यावेळेला, किंवा त्याचं क्रेडिट जे आहे ते घेतलं गेलं होतं. हे बघा, अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे. म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करावं. परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही. जर तो एन्काउंटर संशयास्पद असेल तर ते जे पोलीस अधिकारी आहेत कुठलंही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला, एखाद्या आरोपीला असं मारू कसं शकतात? कारण आता सगळं हा कायदेशीर बाब आहे. कायदेशीर बाबाचं उत्तरं हे न्यायालयात दिले जातील. ऑनलाईन जुगाराचे ॲप आले, जंगली रम्मी सारखे किंवा इतर ॲप आहेत, त्यामुळं मुलांचे पैसे तर जातातच, मात्र पैसे गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या होत आहेत, तरुण पिढी बिघडत चालली आहे. अत्यंत घातक असा हा गेम भारतभर नाही जगभर पसरत चाललेला आहे. तुम्ही पाहिलं, लहान मुलं जे 18-20 वर्षाचे आहेत ते जंगली रमी किंवा इतर ॲपच्या माध्यमातून, क्रिकेटच्या बीटिंगच्या माध्यमातून, महादेव ॲपच्या माध्यमातून लाखो तरुण याच्यामध्ये गंडवल्या जात आहेत. लाखो तरुण नैराश्याच्या भावनेत जात आहेत. काही लोक आत्महत्या करत आहेत, काही लोक खून करत आहेत. स्वतःच्या आईवडिलाचा खून करणारेसुद्धा मुलं या खेळामुळे निर्माण होत चाललेले आहेत. म्हणून सरकारने याच्यावर कठोर पावलं उचलणं गरजेचं तर आहेच आहे. परंतु हे खेळ आपल्यासुद्धा पाल्यांनी किंवा आपल्या मुलांनी खेळू नये यासाठी नागरिकांनी सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे आणि हे सर्व बंद झालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. सर, निवडणुकीच्या आधी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, जे लाडक्या बहिणीचे सगळे अर्ज आहेत ते सगळे अर्ज तपासूनच भरलेले आहेत किंवा व्हॅलिड केलेले आहेत, त्यातला एकही अर्ज बाद होणार नाही असं सांगितलं होतं. मात्र आत्ता जर बघितलं तर अनेक अर्ज तपासले जात आहेत आणि अनेक अर्ज बाद सुद्धा व्हायला लागले. त्याच्यातले अर्ज आम्ही बाद केलेले नाहीत. आता ज्या लाडक्या बहिणीने जे सक्षम आहेत, ज्या कमवत्या आहेत, त्यांनी स्वतःहून काही अर्ज आता स्वतःच मागं घेण्याचं मोहीम सुरू झालेली आहे. म्हणून त्यांनी स्वतःहून मागं घेतलेली आहे ही संख्या आहे. आणखीन छाननीचं प्रक्रिया सुरू झालेलीच नाही आहे. हे जे अर्ज मागं घेण्याचे जे काही चालू आहे त्यांना एक माहिती आहे की जरा हे तपासामध्ये जर आपण जर पुन्हा उघड आलं तर आपण एक आपल्याकडून झालेला तो एक चुकीचा म्हणा किंवा गुन्हा म्हणा हे हा निदर्शनास येईल. म्हणून ज्या समजदार लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचे ज्या सक्षम आहेत, त्यांनी ते अर्ज मागं घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा तो आकडा आहे. म्हणून सरकारतर्फे त्यांचा बाद केलेला नाही, तर ते स्वतःहून ही लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे घेण्यासाठी त्यांनी स्वतः नकार दिलेला आहे. सरकारकडून छाननी होणार आहे आणि अर्ज बाद पण होऊ शकतात. सरकारकडून निश्चित काही गोष्टीची छाननी केल्या जाईल.
छाननी करावी लागेल. कारण की ज्या गरीब बहिणी आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, जे निराधार आहेत, अशांसाठी ही योजना आहे. ही श्रीमंतासाठी योजना नाही, तर गरीब लाडक्या बहिणींसाठी योजना आहे. म्हणून इतरांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये. ज्यांच्यामुळं ज्या गरीब बहिणी आहेत त्या वंचित राहू नये, हा सरकारचा उद्देश आहे. जो इसमें नहीं बैठेंगे, क्या उनसे रिकवरी की जाएगी लाडली बहन योजना में, क्या बताएं? उसके बारे में सरकार डिसीजन लेगी. थँक्यू सर. चलो, धन्यवाद सर.